नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. माझ्या घराभोवतीही फुलझाडं, फळझाडं आहेत. अगदीच बंदिस्त कुंपण नसल्याने तगर, गुलाब, जास्वंद, गुलबक्षी अशा झाडांची क्षुपांची फुलं कुंपणामधून सहज दिसतात. अनेक जणांना ती फुलं तोडण्याचा मोह होत असावा. ते तो टाळतात. पण काहींना मोह अनावर होतो आणि मग ते त्यांच्या फिरण्याच्या वेळेत येऊन फुलं तोडत असतात. काही जण तर काठी घेऊनच फुलांना जवळ ओढण्याचा प्रयत्न करतात. झुंजूमुंजूला म्हणजे अगदी पहाटे पहाटे फुलं घेऊन जाणारे अनेक असावेत. जास्वंदी जुईच्या कळ्या नेणारेही असतात. सायंकाळी दिसलेल्या कळ्या सकाळी दिसत नाहीत, गायब झालेल्या असतात. कुंपणानेच कळ्या खुडल्या असं तर नक्कीच नसतं आणि नाही. अशा तऱ्हेने अनेक घरी आमच्या झाडांची फुलं देव्हाऱ्यात देवाच्या चरणाशी विराजमान होत असावीत. सोबतच्या व्हिडिओत लोकांची फुलं कळ्या तोडण्याची पद्धत तुमच्या लक्षात येईल. कुंपणाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या जास्वंदीच्या फांद्या तुलनेने बऱ्याच रस्त्याकडे खाली झुकलेल्या स्थितीत तुम्हाला लक्षात येतील आणि कुंपणाच्या आतील फांद्या दिमाखात उंचावलेल्या अनेक फांद्यांवर फुलं आलेली दिसतील. फुलं तोडणाऱ्या मंडळींनी आपापल्या उंचीनुसार बाहेरील फांद्या ओढून ओढून त्या वाकवून टाकलेल्या दिसत आहेत. झाडाला कळ्या येण्याचं कार्य काही निसर्ग नियमानं कमी केलेलं नाही. नशिबात असलेल्यांना कळ्या फुलं येऊन ये न केन प्रकारेनं मिळतात म्हणा. पण व्हिडिओतील फोटो नीट पाहिल्यास फांद्यांचा जमिनीपासूनच्या पातळीचा, उंचीचा हा उल्लेख तुमच्या सहज लक्षात येईल. झाडाचं वाईट वाटतं, पण काहीही करू शकत नाही. स्वयंपाकासाठी कढीपत्ता, पूजेसाठी कर्दळ, आंबा, पेरूची पानं नेणारेही असतातच. झाडं ओरबाडली जातात याचंच वाईट वाटतं. पण हे चालायचंच असं म्हणून शांत राहायचं. चारोळी. वाऱ्यामुळे झाडांची पानं हलतात. वाऱ्यामुळे झाडांची पानं हलतात. तो त्यांचा नेहमीचाच खेळ असतो. पळून पळून दमून घामाघूम वारा. पळून पळून दमून घामाघूम वारा. तेवढ्याच वाऱ्याला गारवारा मिळतो. पळून पळून दमून घामाघूम वारा. तेवढाच वाऱ्याला गारवारा मिळतो. वाऱ्यामुळे झाडांची पानं हलतात. तो त्यांचा नेहमीचाच खेळ असतो. पळून पळून दमून घामाघूम वारा. तेवढाच वाऱ्याला गारवारा मिळतो. प्राजक्त. धन्यवाद.